आता बरेच दिवस झाले माझे व्लॉग काही येत नव्हते. कारणही तसंच आहे, कारण मी गेले होते काही कामानिमित्त बाहेर, तर तिकडे काही शूट करता आलं नाही. त्याच्यामुळे ना बरेच दिवस व्लॉग काही येऊ शकले नाहीत आपले. आता नवीन वर्षसुद्धा चालू झाले आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपले व्लॉग काही आले नाहीत. पण आजपासून ना तुम्हाला म्हणजे न चुकता व्लॉग पाहायला मिळतील. आता नवीन नवीन कंटेंट तर तुमच्यासाठी घेऊन येईनच. त्याच्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. आणि हो, तसं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं, पण तरीसुद्धा तुम्हाला थोडा लेट का होईना पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आशा करते की तुमचं हे नवीन वर्ष आनंदाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ. त्याचा हा व्हिडिओ तर जुनाच आहे. त्या दिवशी ना मला शेताकडं दुपारचं जेवण द्यायचं होतं. त्यासाठीच ना आम्ही इथं जेवण बनवत होते. भात, आमटी सगळी करून घेतलं होतं आणि पापड तळायला घेतले. आता कोणाकोणाला भाजलेले पापड आवडतात, पण मला तरी ना तळलेलेच आवडतात. त्याच्यामुळे ना मी तरी तळूनच घेतले पापड. आता सगळा स्वयंपाक आवरून ना डबे सगळे भरून घेतले. भाकरी आणि भाजी तर सकाळीच केली होती. त्यासोबतच ना मैन मूळ आणि मिरचीचं लोणचंसुद्धा दिलं होतं. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.